उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे भरवण्यात आलेल्या ग्लोबल कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. या प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे, खते, ड्रीप व स्प्रिंकलर प्रणाली तसेच डिजिटल शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध भागातून आलेले शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याबरोबरच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतीतील खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यावरही येथे मार्गदर्शन केले जात आहे. या ग्लोबल कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची नवीन दिशा मिळत असून प्रदर्शनाच्या आयोजकांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबविल्याने समाधान व्यक्त होत आहे. एकूणच नारायणगावातील हे कृषी प्रदर्शन शेतकरी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे. नारायणगावला कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि ते आम्ही बघण्यासाठी आलो होतो. तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आणि फायद्याची गोष्ट आहे. भरपूर कंपन्यांनी सहभाग घेतल्यामुळं अशी शेतीची माहिती मिळते, जैविक शेतीची माहिती मिळते, व्हरायट्या भरपूर आहेत, यंत्रसामुग्री भरपूर आहे, अवजारं भरपूर आहेत. अशी भरपूर असेच प्रदर्शन वारंवार आणि ठिकठिकाणी होणं शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक ठरू शकतं आणि फायद्याचं आहे. त्यामुळे अशी प्रदर्शनं भले ज्या माध्यमातून व्हावीत आणि ती शेतकऱ्यांना त्यातून मार्गदर्शन, ऊस शेती, टोमॅटो शेती, कांदा शेती, कांदा बागायतदार, केळी बागायतदार, द्राक्ष बागायतदार यांना भरपूर अशी माहिती मिळू शकते आणि होते, झालेली आहे. असं प्रदर्शन वारंवार आपल्या विभागामध्ये सातत्यानं व्हावं, जेणेकरून जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका यांना येथील शेतकऱ्यांना ती माहिती मिळू शकते. कृषी प्रदर्शनाच्या मुख्य सभागृहामध्ये आपण आपला निरुभाऊ गेला या नाही लगेच काय का रे कोणचा एकट्यालाच बोलावलं का सगळ्यांना दोघांना बोलावलं?